हाय, हॅलो, नमस्कार. मी सुषमा. स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये 20 ते 25 मिनिटात होणारा स्वयंपाक आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर चला तर मग आपण सुरुवात करूया. इथे मी मटकीला मोड येऊन दिलेत. ज्यावेळेस आपण मटकी भिजत घालतो त्यावेळेस त्यातील खडे वगैरे निवडून आपल्याला मटकी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर भिजत घालायची. मग भिजत घातल्यानंतर किंवा मोड आल्यानंतर मग हलक्या हाताने मटकी एकदा धुतली तरी चालते. आधीच आपल्याला स्वच्छ धुवून भिजत घालायची आहे. आणि आता इथे तुम्ही पाहू शकता मी हलक्या हाताने धुवून घेतले आणि मटकीची भाजी लवकर होण्यासाठी आणि आणखी रुचकर लागण्यासाठी एक शिट्टी ह्या मटकीला आपल्याला द्यायची आहे. तर मटकीला एक शिट्टी होते तोपर्यंत इथे मी भेंडी स्वच्छ धुवून घेतले, पुसून घेतले. आणि भेंडी तुम्ही पाहू शकता मीडियम साईजची भेंडी घेतली. जरी तुमच्याकडे मोठी असेल तरी तुम्ही मध्ये कट करून तुम्हाला पाहिजे त्या साईजची तुम्ही भेंडी कट करू शकता. आता ह्या भेंडीला मी मध्ये कट दिला आणि ही भेंडीची भाजी मी भरून करणार आहे. तर इथे पाहू शकता मी जसे कट दिले तसे कट करून भेंडी आपल्याला घ्यायची आहे. आणि त्याचसोबत मी मिरचीसुद्धा घेणार आहे. मिरचीसुद्धा मला भरून करायची आहे. त्याच्यामुळे भेंडी झाल्यानंतर मग मी मिरची ह्याच टाईपमध्ये कट करून घेणार आहे. भेंडी कट करून घेतली. आता भेंडीचा निघणारा कचरा म्हणजे देठ तर ते लगेच कचरा पिशवीमध्ये टाकून देते. आणि आता इथे ही मिरचीसुद्धा ही थोडीशी मोठी मिरची आहे. इतकी तिखट नसते त्याच्यामुळे भरून केल्यानंतर छान लागते. तर हे असे कट करून घेऊ शकता. आता मी एकच उभा काप दिला आहे आणि हे तिळकूट नेहमी माझ्याकडे बनवलेलं असतं. ह्याची रेसिपी सुरुवातीला मी जेव्हा व्हिडिओ बनवायला लागले त्यावेळेस मी ही रेसिपी टाकले. जर तुम्हाला ही रेसिपी पाहायची असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आणि हे तिळकूट करून घेतले. त्याच्यामध्ये मीठ टाकले चवीनुसार, हळद, थोडासा गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट. तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. सगळे मसाले व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ही भेंडी किंवा ती मिरची जी आपण कट करून घेतली तर पटापट ही अशी भरून घ्यायची. जर तिळकूट तुमच्याकडे बनवलेला असेल तर पटापट ह्या सुक्या ज्या वाफेवरच्या भाज्या असतात तर त्या पटकन होतात. भेंडीची भाजी, गवारीची भाजी, कारल्याची भाजी, शिमला मिरचीची भाजी एकदम झटपट अशा आणि एकदम टेस्टी भाज्या ह्या तिळकुटामध्ये बनतात. जरी तुम्ही शेंगदाण्याचा कूट नाही टाकला तरी चालतो. तर आता हे भेंडी मी पटापट भरून घेतले आणि त्यासोबत मिरचीसुद्धा भरून घेतले. आणि आता आपण कुकर लावला तर त्या कुकरमध्ये मटकी शिजायला टाकले. तर तिला एक शिट्टी आपल्याला घ्यायची आहे. एक शिट्टी झाल्यानंतर कुकर मी उतरून ठेवला आहे आणि कढई ठेवले. कढईमध्ये तेल टाकले. उभा कट केलेला कांदा, कढीपत्ता थोडासा असा फ्राय करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर जे आपण भरलेली भेंडी आहे तर ती टाकायची आहे. तर आता कांदा चांगला थोडासा लालसर करून घ्यायचा आहे. जास्त काळपट आपल्याला कांदा लालसर नाही करायचा. आणि मिरची टाकले कारण का लाल तिखट मी थोडंसं घेतलं होतं म्हणून 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून टाकलेत. आता जी भरलेली भेंडी आहे तर ती आपण कांद्यामध्ये घालून घ्यायची. छान लागते ही भाजी. तुम्हाला प्रवासाला सुद्धा 1 ते 2 दिवस आरामात टिकते कारण का आपण ह्याच्यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर नाही केला. आणि फक्त तुम्हाला प्रवासात ही भाजी न्यायची असेल तर कांदा न टाकता तुम्ही डायरेक्ट हिरव्या मिरचीची, कढीपत्त्याची फोडणी दिली तर भाजी मस्त 2 दिवस राहते. तर हलक्याच हाताने आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेतले. झाकण ठेवले. भेंडीची भाजी ही लगेच होते. तर आता मी दुसऱ्या गॅसवरती भेंडीची भाजी शिजायला ठेवले मीडियम गॅसवरती. तोपर्यंत जी आपण मटकी एक शिट्टी देऊन घेतलेली आहे तर इथे पाहू शकता एकच शिट्टी आपल्याला द्यायची आहे. एक शिट्टी दिल्याने मटकीचे मोड तुटत नाहीत. नाहीतर 2-3 शिट्ट्या द्यायला गेला तर एकदम मटकी भरपूर शिजते, मोड तिचे तुटले जातात. तर झटपट होणारी मटकीची सुद्धा भाजी आहे. लसणीची आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन घ्यायची. आता लसूण आपली तडतडते तोपर्यंत एकदा भेंडी हलवून घेऊ म्हणजे भेंडी कढईला चिटकत नाही. तर व्यवस्थित हलक्या हाताने अशी मिक्स करून घेतल्यानंतर परत झाकण ठेवून आपल्याला मीडियम गॅसवरती ही भेंडी शिजून द्यायची आहे. अजून शिजलेली नाही आहे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं भेंडीची भाजी जास्त शिजवायची नाही. तिचा कलर पूर्णपणे चेंज होतो. हिरवा कलरमध्येच आपल्याला ही भेंडीची भाजी शिजून घ्यायची आहे. तर आता तिथे लसूण थोडीशी लालसर झाले तर मी कढीपत्ता फोडणीला घातला.
कढीपत्ता चांगला तडतडून द्यायचा आणि तडतडल्यानंतर मग आपल्याला मसाले घालायचे आहेत. जे आपले रेग्युलरचे जेवणामध्ये आपण मसाले घालतो तेच. लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता, हळद पावडर, चवीनुसार मीठ आणि घरगुती गरम मसाला. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हे ज्यावेळेस आपण मसाले टाकतो त्यावेळेस गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, नाहीतर लवकर मसाले जळले जातात. आणि आता जी शिजवून घेतलेली मटकी ती मी फोडणीला घातले. मस्त उकळी येऊन द्यायची. वरून शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. टोमॅटो आपल्याला ज्यावेळेस ह्याला उकळी येईल त्यावेळेस टोमॅटो घालायचा आहे. आणि लसूण खोबऱ्याचा मसाला केलेला होता माझ्याकडे, तर तो थोडासा घातला. जर तुमच्या फ्रीजमध्ये वाटण केलेलं असेल तर ते वाटणसुद्धा तुम्ही घालू शकता. आणि मस्त ह्या भाजीला आणखी उकळी येऊन द्यायची. चांगली उकळी आल्यानंतर मग कट केलेलं टोमॅटो घालायचं आहे. तर मी घातले पण ते कट झालं आहे माझ्याकडून. आणि आता शेंगदाण्याचा कूट, जर वाटण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट घालू शकता. आता माझ्याकडं खोबरं आणि लसूणचं जे वाटण होतं ते एकदम थोडंसं होतं, त्याच्यामुळे मी आता शेंगदाण्याचा कूट घातला आहे. आणि ज्यावेळेस शेंगदाण्याचा आपण कूट घालतो त्यावेळेस लाल तिखट थोडंसं जास्त घालायचं. शेंगदाण्याच्या कूटाने भाजी तिखट होत नाही आणि मटकीची भाजी ही थोडीशी तिखट छान लागते. आता ही जी भेंडी आहे तर ती आपली मस्त झाले, तयार झाले. जर वरून तुम्हाला शेंगदाण्याचा कूट घालायचा असेल तर घालायचा आणि गॅसची फ्लेम बंद करायची. शेंगदाण्याचा कूट नेहमी गॅस बंद करायच्या टायमावरती घालायचा. तर इथे पाहू शकता आपली भेंडीची भाजीसुद्धा तयार झाली आणि मस्त उकळीसुद्धा आले. मटकीच्या भाजीला मी टोमॅटो टाकलं होतं, दिसत नाही आहे. आणि आता वरून कोथिंबीर घातले. आणखी थोडा वेळ हे पाणी मी कमी करणार आहे, कारण का थोडंसं पाणी जास्त झालं आहे. मीडियम गॅसवरती आता पाणी भाजीतलं थोडंसं आटून घेणार आहे. तोपर्यंत जी आपण मिरची भरली तर ती फोडणीला देते. छोटीशी कढई घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं अगदी तेल घालायचं आहे. आणि तेल गरम झाल्यानंतर जी आपण भरलेली मिरची तेलकुटातली ती फोडणीला घालायची. हे पाहू शकता तुम्ही. व्यवस्थित असे तेलामध्ये हलवून घ्यायचे आणि थोडंसं पाणी घालून हे शिजवून घ्यायचे आहे, नाहीतर मग दडदडीत होते. पाणी घातल्यानंतर एकदम मऊसूत अशी मिरची शिजते. थोडंसं घालायचं, जास्त नाही. आणि मग झाकण ठेवायचं. आता इथे मी थोडंसं पाणी घालून झाकण ठेवणार आहे आणि पाणी पूर्णपणे आटून द्यायचं आहे. मिरची छान शिजल्यानंतरच ती मस्त लागते. तर मस्त अशी शिजवून घ्यायची. आता इथे मटकीची भाजीसुद्धा झाली, तर मी उतरवून घेते आणि आता भात ठेवते. स्वयंपाक माझा होत आला आहे. मटकीची रस्सा भाजी झाली, भरलेली भेंडीसुद्धा झाली आणि मिरची तर अगदी 3 ते 4 मिनटामध्ये होते. मिरचीसुद्धा तिकडे होते. आणि आता मटकीची जी रस्सा भाजी आहे तर ती उतरवून घेतली आणि त्याच गॅसवरती मी तांदूळ ठेवलेत. पटकन भातसुद्धा होईल. 2 शिट्ट्या देते, भात छान होतो. आणि आता कोशिंबीर करून घेते. तर अर्धी काकडी आहे, टोमॅटो अर्धा कांदा आणि अर्धा बीट आहे, तर त्याची कोशिंबीर करून घेते. कट करून घेतल्यानंतर मग तो बीट असा दडदडीत लागतो, त्याच्यामुळे मी किसून करणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मिरची मस्त शिजले आणि थोडासा असा रस्सा तो ठेवायचा, म्हणजे तो तिळकुटातला रस्सा खूप छान लागतो भाकरीसोबत, भातासोबत. तर मी थोडासा ठेवणार आहे आणि आता गॅस बंद करते. तर छान अशी मिरची, आपली भरलेली मिरची तयार झाली. झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे आणखी वाफेवरती मिरची चांगली शिजेल. आता इथे जो अर्धा बीट होता तर तो किसून घेतला आहे. काकडीसुद्धा किसून घेणार आहे आणि टोमॅटो कांदा हा कट करून घेईल, म्हणजे मस्त अशी कोशिंबीरसुद्धा आपली तयार होणार आहे. मिक्स करून घ्यायची काकडी आणि बीट, कट केलेला कांदा आणि कट केलेलं टोमॅटो आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं. घरामध्ये कोणी म्हातारी माणसं असले की त्यांना तो बीट चावला जात नाही किंवा काकडी चावली जात नाही, त्याच्यामुळे मग तुम्ही किसूनसुद्धा कोशिंबीर करू शकता, टेस्टी लागते. आता एकदम छोटंसं असं कट करून टोमॅटो घेतला आणि थोडीशी अगदी कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि ताजं फ्रेश असं दही आपल्याला या कोशिंबीरीमध्ये घालायचं आहे. आंबट दही घ्यायचं नाही, नाहीतर कोशिंबीर आपली आंबट होते. तर दही घातल्यानंतरसुद्धा चमचच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायची कोशिंबीर. इथे आपली कोशिंबीर तयार.
मुलांनासुद्धा टिफिनला तुम्ही ही कोशिंबिरी देऊ शकता. कोशिंबिरीसुद्धा झाली आणि आता दुपारचं जेवण बनवते म्हटल्यानंतर ताक पाहिजे आणि आता इथे ताक बनवून घेते. ताकासाठी थोडंसं मुरवण म्हणून दही काढून ठेवले आणि बाकी त्याच डब्यामध्ये मी ताक बनवून घेते. तर जितकं पाणी तुम्हाला ताकाला लागेल तितकं पाणी तुम्ही ह्या दह्यामध्ये घालू शकता. आणि आता 2 लसणीच्या पाकळ्या घेतलेत. थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ मी त्या ताकामध्ये घातलं आहे आणि थोडंसं मीठ लसूण हातानेच मी बारीक करते. या पद्धतीने अशी बारीक करून घ्यायची मिठामध्ये आणि मग त्या ताकामध्ये घालायचे आणि ह्या रवीच्या साहाय्याने व्यवस्थित असं ताक मोडून घ्यायचं. तर झटपट असं आपलं ताकसुद्धा तयार झालं आहे दुपारच्या जेवणासाठी. आणि ताकासाठीसुद्धा दही फ्रेश घ्यायचं, आंबट दही घ्यायचं नाही. आणि ताकसुद्धा आपलं तयार झालं आहे. तर सगळा स्वयंपाक तयार झाला आहे. फक्त चपात्या राहिल्या. तर चपात्या मी गरम गरम दुपारी रुद्रा त्याचे पप्पा येतील त्यावेळेस बनवेल. भातसुद्धा झाला आहे. टाईम झाला आहे, तुम्हाला हे दाखवते त्याच्यानंतर मी चपात्या बनवून घेणार आहे. मिरची आणि ही कोशिंबिरी, हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल कोशिंबिरी तर. आणि ही सकाळी रुद्राला टिफिनला दिलेली भेंडीची भाजी, मटकीची रस्सा भाजी आणि भरलेली भेंडी आणि हे ताक. तर आज दुपारच्या जेवणासाठी हा इतका सारा स्वयंपाक बनवला आणि अगदी झटपट होतो जर तुमच्याकडे मसाले बनवलेले असतील तर. तर आता मी थाली बनवते. चपात्यासुद्धा बनवून झालेत आणि आजच्या थालीमध्ये चपाती घेतले, भरलेली भेंडीची भाजी, सकाळी रुद्राला दिलेली भेंडीची भाजी, भरलेली मिरची, मस्त मिरची बघून मला तोंडाला पाणी सुटले, आणि ही कोशिंबिरी आणि मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी. तर आजची थाली अगदी हेल्दी आहे, कोणीही खाऊ शकतं. हेल्दी राहण्यासाठी सात्विक अशी थाली आज मी बनवलेली आहे आणि मेन म्हणजे झटपट होणारी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करायला विसरू नका आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.